नमस्कार, मी श्रीराम राऊत, सफल बायोसीड्स जालना या कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण नाथापूर येथील शहाजनपूर येथील प्रगतशील शेतकरी, आपलं नाव सांगा. अर्जुन विष्णू मते, अर्जुन विष्णू मते, राहणार शहाजनपूर लोणी, तालुका बीड, जिल्हा बीड. तालुका जिल्हा बीड येथील हे प्रगतशील शेतकरी भेंडी आणि मिरची उत्पादक आहेत. यांच्याकडं सफल बायोसीडची रुक्मिणी हा वाण लावून आणि बाजारात इतर कंपनीचा पण वाण आहे, ते नेहमी तो वाण वापरत होते. पण ह्यावर्षी मी रुक्मिणी हे वाण त्यांना जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र नाथापूर येथील दुकानदार आमचे पैठणे, मुरलीधर पैठणे, ते पण आपल्या सोबत आहेत. त्यांनी ह्या प्लॉटची देखभाल म्हणजे खत नियोजन, औषध नियोजन हे दुकानदाराच्या माध्यमातून होते. तर इतकी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळं मी दुकानदाराचं पहिल्यांदा म्हणजे आभार मानतो. व तुमचं ह्या रुक्मिणी भेंडी बाबतीत काय तर सांगा. रुक्मिणी भेंडी ही मला सगळ्या वाणापेक्षा चांगली वाटली. उत्पादन हे जास्त आहे. बरोबर. 2 दिवसाला तोडी तरी चालतंय. दुसरा वाण हा 3 दिवसाला तोडा लागेल हिच्या बरोबर. ही 2 दिवसात तेवढी होती, ती 3 दिवसात तेवढा होता दुसरा वाण. बरोबर. आणि दुसऱ्या अटॅक बी कमी हिच्यावर, म्हणजे गुरी, डावणे, किडी रोग ह्याविषयी मर रोग बी कमी, रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळं हिचं उत्पादन जास्त निघत आहे. बरं, बाजारात विकायला नेल्यानंतर रुक्मिणी आणि इतर भेंडीत काय ते अनुभव नाही मला. तुम्ही ते आता दुसरा प्लॉट आहे तुमच्याकडे, त्यांच्या कॅरेट आणि ह्या कॅरेट मध्ये काही फरक जाणवतोय का? तसा फरक नाही. व्यापारी आता मी काय मार्केटला गेलेलो नाही. आपण नुसतं पाठवून देतो. बरं, आपण त्या संघ गेलो नाही. बरं, तिला काही कमी भाव नाही ना भेटत? नाही. म्हणजे चांगला भाव चांगला भेटतो. म्हणजे दुसऱ्या भेंडी इतकाच भाव भेटतो. आज काय रेट चालू आहे? आज कालचा 75 झाला. 75 रुपये किलो. जागेवर का मंडी? नाही, मंडी. बरं, कोणत्या मंडीला भाव जातो? चाकण मंडीला भाव जातो. 75 किलो रुपये भाव आहे. आणि आज आता कितवा तोडा आहे? आज 5वा तोडा. 5वा तोडा आहे. आणि माल किती निघला होता? काल 3 कॅरेट निघले होते. बरं, किती भेंडी? अर्धा किलोला. अर्धा किलोला 3 कॅरेट. आणि ती अर्धा किलो तिला 2 निघले होते. तिला 2 कॅरेट निघले. म्हणजे बाजारातल्या भेंडीपेक्षा 1 कॅरेटनी माल जास्त निघला. चालेल. धन्यवाद. जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र नाथापूर इथून खत, औषध, बियाणं तर कसे त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं मार्गदर्शन आहे. आपल्या शेतात नेहमी येतात. बरं, शेतावर पण येऊन मार्गदर्शन करतात. बोलायचं प्रत्यक्ष भेंडी झाडाला पाहू शकता. आकर्षक सफल बायोसीडची रुक्मिणी. बरोबर.